हाय, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रांनो. आज आपण आलेलं आहे दुर्वा आणि आज दुर्वाची कंठी कशी आपल्याला जी बनवायची आहे याच्याबद्दलची आपण आज या व्हिडिओमध्ये संदर्भात माहिती देणार आहोत. बघा, हा आपण दुर्वा आता इथे आणलेला आहे, आपण इथं ठेवतोय दुर्वा. या ठिकाणी दुर्वा हा दुर्वा आणलेला आहे. हा दुर्वा आता निसणार, निसल्यानंतर मग आपण ते थोडंसं त्याचा कचरा बाहेर काढलेला आहे आणि निसल्यानंतर हे बघा दुर्वा निसून ठेवून दिलेलं आहे. असं ह्या पद्धतीने दुर्वा निसून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर ती कंठी बनणार आणि ती कंठी कशी बनवणार आहे ते आज अरुण धनावडे कोकणी वादळ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आज आपण कंठी कशी आपण गणपतीसाठी आज हे करणार आहोत ते तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमधून. चला आपण सुरुवात करूया कंठीसाठी. आपण कंठी ओवाळायला सुरुवात करणार तर आहोतच, परंतु आज गणपती बाप्पाचं आगमन आज झालेलं आहे आणि आज डेकोरेशन रेडी आहे. परंतु गणपती बाप्पा आज विराजमान झालेले आहेत, पण इथे आज आकाश धनावडे आणि गणपती आणलेला आहे घरात. पण आज तिथे आज डायमंडचं काम चालू आहे. डेकोरेशनमध्ये इथे बाप्पाचं विराजमान होणार आहे. हे आहे गणपती बाप्पा मोरया. हे बघा, इथे बाप्पाचं विराजमान होणार आहे आज या ठिकाणी. इथे गणपती बाप्पा बसणार आणि या ठिकाणी मंगलायम गौरी याचे विराजमान गौरीच्या दिवशी. हा असा ती आपल्याला 2 फुटाची तरी मॅक्सिमम कंठी पाहिजे. आणि ह्या अशा पद्धतीने ही बघा कंठी अशी पूर्ण एलिमेंटच्या हिशोबाने ही पूर्ण अशी विणली जाते. त्यानंतर मग हा जो पाठचे जे भाग असतात ह्याला कटिंग करायला लागणार. त्याच्यानंतर मग ते आपण दाखवूया की पूर्ण झाल्यावरती.
नमस्कार. आता आपण गणपती विराजमान करणार आहेत दगडूशेठ हलवाई इथे. आपल्याला नाव आहे या ठिकाणी आपण गणपतीला असा प्रस्ताव करणार आहोत. गणपती बाप्पा मोरया. गणपती विराजमान झाले त्यानंतर आपण त्याची पूजा आणि ही गोष्ट दाखवणार व्हिडिओमध्ये. आपल्याला बसवायचं आहे या ठिकाणी. आज आपल्या घरगुती गणपती, या घरगुती गणपतीच्या ठिकाणी हा याच ठिकाणी विराजमान झालेले ते दगडूशेठ हलवाई. त्याच ठिकाणी बाजूला त्यांच्या आपल्या ह्या बाजूला बरोबर डाव्या बाजूला गौराई इथे, मंगळाई गौराई इथे बसणार. 2-3 दिवसानंतर त्याचं विराजमान होणार आहे. पण आता आपण त्यानंतर ह्या विधीला आपण सुरुवात करूया. पूजासाठी आपण इथे आपण सर्व तयारी केलेली आहे. त्यानंतर ती पूजा झाल्यानंतर मग कंठी, जो कंठीचा आपल्याला जो भाग दाखवलेला आहे तो कंठी आपल्याला या ठिकाणी जे आपल्याला आपण दुर्व्याची कंठी घालणार, त्याच्यानंतर पूजा बिजा होणार ते आपण दाखवूया थोड्याच वेळात. आता दुर्व्याची माळ झालेली आहे. आता आपण कटिंग करतोय. हे बघा, म्हणजे ही एकदम अलाइनमेंटच्या पद्धतीने परफेक्ट पद्धतीने ही कटिंग करणार. नंतर मग ती कटिंग झाल्यानंतर कशी दिसते ते आपण बघूया. आणि हे आपण घरगुती बनवू शकता, तुम्ही ट्राय करू शकता. तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने हे बनवताना मी दाखवलेली आहे. हे बघा, हे बघा, फायनली कंठी दुर्वाची झालेली आहे. गणपती बाप्पाचं हे प्रतीक असं हे फूल आहे ते म्हणजे दुर्वा. आणि हा दुर्वा आज कम्प्लिटली याची कंठी पूर्ण झाली आहे. बघितले कशा पद्धतीने विणलेली आहे. चला, ही कंठी जर तुम्हाला आवडली असेल आजच्या व्हिडिओमध्ये तर नक्की तुम्ही मला लाईक सांगा, कमेंट्स करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर. गणपती बाप्पाची विराजमान होऊन पूजा होऊन बघा, कंठी वगैरे दुर्वा हार वगैरे अशी पूजा झालेली आहे. आणि जो कंठीचा आपण बोलत होतो ना, ते कंठीचा आहे असा हा आपल्याला हा भाग दिसतो. हे बघा, किती सुंदर वाटते. आणि हे प्रतीक आहे ते गणपतीचं दुर्वा. हा आमचा घरचा गणपती बाप्पा आहे. गौर मंगळाई आणि हा घरचा गणपती बाप्पा आज पांडुरंगाच्या या माऊलीचं हे डेकोरेशनच्या पाठीमागे आज विराजमान झालेले आहेत ते आमचे दगडूशेठ हलवाई. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आज या व्हिडिओमध्ये खरोखरच एक वेगळंच आनंद. आणि कोकणामध्ये आल्यानंतर हा उत्सुकता खूप मजाच वेगळी असते. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. जय महाराष्ट्र, जय शिवराय.